आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. रड न ग, चल तिकडे आता आपल्या ते जेव्हा बसून न रड. मध्ये कसं आहे रे हा, मला काय आहे की नाही. आणि मग बोलतो अथर्व की तुम्ही माझ्यावरती, तुम्ही मला असं बोलता तसं बोलता. आणि हे लावतो आणि मग असा ऍक्ट करतो. मग मुलगी रडते आणि मग असं करतो. चालतंय का ते? त्याच्याकडून आपण काय एक्सपेक्ट करू शकतो आपल्याला आपल्या मुलांचा आपण आपल्या ह्याच्यावर रडायला येते पण कसं सांगू. अरे हिच्या तू तरी समजाव की तिला जाऊ नको म्हणाव माघारी गेम आहे भावा, जाणार ती जाणार, थांबणार ती थांबणार. असं मोकळी नाटकं करून भामटी आहे. व्यवस्थित रडायचं असेल तर रड. अरे डोळ्यात पाण्याची आहे ना. मला फक्त हाच रिग्रेट आहे की माझ्याशी तो बोलायला यायचा, पण मी त्याच्याशी नाही बोलायची. तू येणार आहे परत करतो ना, त्याला घेऊन माहिती त्याला आहे. पण माहिती आहे. त्याचं पण कसं होत असेल ना ऐश्वर्या तिकडे, आणि तो तिकडे जाऊन पण आपण त्याला किती सपोर्ट करायचं. सपोर्ट करायचं. हा, अरे तुझी तर भांडगोळा पार्टनर होती. तू जरा तरी वायची करायला पाहिजे होतच ना. हे लोक इतके बेशरम आहेत. ह्या लोकांचा तसा बॉन्डच नाहीये, म्हणून हे लोक चिडवायचे माहितीये. म्हणजे कारण त्या लोकांचं तसं आहेच नाही बॉन्ड. तर त्यांना काय करणार आहे? प्युअर बॉन्ड काय असतो? ह्या लोकांना नाही कळणार इमोशन्स काय असतात किंवा बॉन्ड काय असतं. जर त्यांनी बॉन्ड बनवले असते मग त्यांना ते तुटण्याचं आहे ना, त्यांना वाईट वाटलं असतं त्या गोष्टीचं. पण ह्यांना काहीच वाटत नाही. अथर्वबद्दल तर जेवढं बोलेल तेवढं कमीच वाटतं. पण आता बोलून बोलून पण किती बोलणार, कंटाळा आलाय आता खरंच. आणि जेव्हा त्यांना दिसतं ना की कोणाचा तरी बॉन्ड चांगला आहे, तर मुद्दामून घाणेडे टॅग्स देतात त्यांना, मग चिडवतात, घाणेड्या गोष्टी बोलतात, खालती ओढण्याचा प्रयत्न करतात. डिस्गस्टिंग, सिरियसली. जेव्हा आम्ही फ्लोअरवर गेलो आणि बघितलं की अरे ये तो बचपन से टीव्ही और सीरियल में देखा है, लाई डिटेक्टर टेस्ट. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, रेवती खूप अधिकार गाजवते म्हणून तुला तुझी मेंटॉर बदलायची आहे का? माझ्या मनात येतं बदलायचं. सगळेच शॉक झालेले. मला अजून एनर्जीवाली मेंटॉर पाहिजे. अथर्व, पुढचा प्रश्न, तुला रेवती ऐवजी काजल मेंटर म्हणून हवी आहे? हो. मला माहित होतं हे, त्याचं मनात होतं की काजल मला मेंटर हवे. पण तुझी स्टँड कुठे होती तेव्हा? जर का आता मी तुला सांगितलं की रेवतीच्या ऐवजी मी काजलला तुझी मेंटर बनवतो, तर तुझं उत्तर काय असेल? हो. ते खूप शॉकिंग होतं. मला असं वाटलं नव्हतं की तो हो बोलणार आहे, एवढं लांब जाणार आहे. मला नाही वाटत रेवती जेवढे एफर्ट्स घेते तेवढी काजल त्याच्या बाबतीत घेईल. आय एम नॉट सरप्राईज्ड. तोपर्यंत एवढा फापट फसारा झाला होता ना की आय वॉज रेडी फॉर एव्हरीथिंग. त्याला पडली पण नाहीये की हा जे बोलतोय त्याने मला कसं वाटणार आहे किंवा काय वाटणार आहे. तुला असं वाटतं ना, सरांना सांग की काजल मला मेंटर द्या आणि तिच्या पदरात पडू दे क्रिश, उलट तिचं तरी भलं होईल. एवढं सुद्धा तू serious एवढं सगळं वाटोळा करून पण मी तिकडे माझं मत चेंज नाही केलं की नाही मला तोच पाहिजे पार्टनर म्हणून. सांगायची तो सरांना. कारण नाहीये माझ्या मनात. मी का वागू तुझ्यासारखी? मग तू डबल डोलकी आहेस, माझं नाहीये तसं. अर्जुन आतापर्यंत माझा पार्टनर असतं ना, मी त्याचा साथ दिला असतं. एटलीस्ट असा तरी नाही वागत होता तो. एटलीस्ट असताना सोबत तरी नाही वागत होता असा. तो जर नाही बोलून तिकडे चुकीचं आन्सर आलं असतं ना, ते मला परवडलं असतं. बिकॉज मशीनपेक्षा जास्त मी त्याच्यावर विश्वास ठेवलं असतं. मॅटर नाही केलं असतं माझ्यासाठी की ते मशीनवर काय उत्तर आहे, त्याच्या तोंडातनं काय निघालं हे महत्वाचं होतं माझ्यासाठी. प्रत्येक ठिकाणी त्याचा स्टँड घेतलाय मी. मला काय गरज आहे
त्याच्याबद्दल बोलायची काय? नव्हतं बोलायचं. हाच फरक आहे तुझ्यात नव्हतं बोलायचं. आणि माझ्यात. म्हणजे मी अजून काय चांगलं वागायचं किंवा अजून काय कम्फर्ट करून द्यायचं की मला पण असं थोडस वर्थ ठेवतील लोक, की खरंच माझं गणतंय की मी नाही बरोबर वागत आहे किंवा नाही गोष्टी करत आहे. अख्ख्या शो मध्ये ना आतापर्यंत एवढा कमीपणा मला कधीच फील नाही झालंय, व्हेरी ऑनेस्ट. काय इट इज नॉट कमीपणा? वर्थ. काय कमीपणा इट इज दिला? नॉट वर्थ. काय दिला कमीपणा? इट इज नॉट वर्थ. अरे ती एवढी मेहनत टाकते तुझ्यावरती, तुला विचारलं तुला काजल आता दिली तर चालेल का? आणि तू हा बोलतो. आणि जे प्रश्न चुकीचं झाला असतं तर झालं असतं तर झालं असतं यार. झालं असतं ना तर ऍटलिस्ट कुठच्या तरी हेल्दी कॉन्व्हर्सेशनवर भांडलो असतो. आणि ती म्हणली प्रश्न सगळं बरोबरच आलं पाहिजे. मी तुला असं नाही म्हंटली, मी तुला म्हंटल की विचार करून नीट बोल, जे असेल ते खरं बोल. मला नाही माहित होतं तू माझे धिंदवडे काढणार आहेस तिकडे खरंच जाऊन. बोललो की आता काय खोटं बोलले? आणि बोलतोस आहे तर त्याला चांगलं रिझन तरी दे ना, काहीतरी दे त्याला, जिथे माझं पण ठेवतोयस तू काहीतरी. माझी अख्खी काढून टाकलीस तू अथर्व सगळ्यांसमोर. मग मी खरं बोललो का नाही? खरं बोलण्याचा मुद्दाच नाहीये, खरं बोलून त्याला सावरायला तरी पाहिजे ना तुला. खरं बोललो, मला खरं बोलायचं होतं, मी खरं बोललो. मी नाही माझं डोकं फोडू शकत ह्याच्या पुढे. सॉरी, मी नाही, मला नाही इंटरेस्ट आहे सगळं. पुढे चालली. चल जेवलास का तू? मला राग नाही आला त्याचा, पण ही फिलिंग मी कोणालाच नको अशी फिलिंग. मी कोणासाठीच विश नाही करणार ही फिलिंग. हे फर्स्ट सेकंड आठवड्यात तुमच्यात होत होतं ना, समजलं की ठीक आहे तुमच्यात होते, पण हे आता गरज आहे का? आणि माझ्यासाठी शॉक होता हा की ह्याला असे फिलिंग्स आहेत माझ्याबद्दल. केवढं गावाला आमचं एवढं चांगलं बॉन्ड झालं, ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा केवढा चांगला बॉन्ड झाला, आणि तो असा विचार करतोय. काजलच्या बाबतीत मला नाही वाटत त्याला ॲज अ मेंटर ती हवी आहे. त्याला फक्त तिचं बोलणं, तिचं चालणं आणि ते त्या गोष्टी फक्त आवडत असणार आहेत. त्याच्यासाठी त्याचं असं चाललं असणार आहे, कारण तो अरे पण कशासाठी आलोय आपण इकडे? तो खूप चंचल आहे. इथे हे करायला आलोय का? आपल्याकडे जेव्हा असतात ना गोष्टी, तेव्हा आपल्याला ते झिपत नाही. ते गेल्यानंतर असं वाटतं शिट यार. एकच प्रॉब्लेम आहे, तो खूप चंचल आहे, अतिशय चंचल. माझं शांत राहायचं, आपल्याला इतकंच शांत म्हणणं राहायचं. आहे की ठीक आहे, तुला असं वाटतं की तुला काजल ॲज अ मेंटर हवी आहे, पण तू तिला वर आणायला मला खाली नको पाडू ना. माझं तर काम पण नव्हतं तुझ्यासाठी वाउच करणं कुठे पण जाऊन, पण तरी मी ते केलं कारण ते चुकीचं दिसतं त्याच्यासाठी, माझ्यासाठी, की आम्ही तुला खाली पाडून, हा अनुश्री अशीच होती पण आम्ही भारी आहोत. कशाला? साधं बॅलन्स आहे ते सुद्धा त्याला करता आलं नाही, मग नाहीच आहे तो विनिंग मटेरियल. जाऊ दे, मी खरंच बॅक भरते माझे, कारण मी ॲज अ मेंटर माझं काम करणार. जर उद्या टास्क असेल मी त्याला शिकवायचं काम करणार, पण ती जी एक बॉन्ड होती ना, जे मला असं वाटायचं फ्रेंडशिप आहे, माझ्याकडनं ती तेवढी सूट नाही आहे आता. कामापुरतं करा, जिंकायचं जिंका, नाही जिंकलात तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. मुलांचा शो आहे ना, घ्या. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की इकडे आल्यावर पण हेच होणार आहे. आणि हे कारण नाहीये, ठीक आहे, ज्यांना जसं वागायचं होतं ते वागले, पण कुठे ना कुठे वाईट वाटणार नाही यार की एव्हरी टाइम. त्याचं कसं माहितीये का, मला नाही समजून घ्यायचं त्याचं कसं.